आणि मुंबईमधल्या पायधुनीचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे। कुटुंबातील ज्या 4 जणांच्या मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट आहे असं कळतंय। प्राथमिक रिपोर्ट्स झालेले आहेत। मृत्यूचं कारण अजूनही पेंडिंग दर्शवतंय। फॉरेन्सिकच्या अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं हा मृत्यू झाला होता का हा सवाल सध्या उपस्थित होतोय आणि फॉरेन्सिक अहवालाचा जे रुग्णालयामधील अधिकारी अभ्यास करणार आहेत। त्यामुळे या अहवालाची अजूनही प्रतीक्षा लागू नये। आणि याच मुंबईच्या पायधुनीमधील चौघांच्या विषबाधा प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळालाय। या प्रकरणातील मयत अब्दुल्ला डोकाडिया एका प्रकरणामध्ये साक्षीदार होते। 2019 साली डीएन नगर पोलीस स्थानकांमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये अब्दुल्ला साक्षीदार होते। 2026 साली या प्रकरणाची सुनावणी होणार होती। मयत अब्दुल्ला डोकाडिया यांची साक्ष महत्त्वाची ठरणार होती। त्यामुळे हा घातपात तर नाहीये ना असा संशय सुद्धा बळावलेला आहे। बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याची सद्य नोंद आहे। आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक घटना समोर आली। त्याचे पडसाद नवी मुंबईमधील फळ मार्केटमधल्या व्यापारावर सुद्धा उमटताना पाहायला मिळतात। पाचशे इथल्या घाऊक बाजारपेठेमध्ये या घटनेमुळे कलिंगड विक्रीवर मोठा परिणाम झालाय। आज बाजारामध्ये सुमारे 3325 क्विंटल इतकी कलिंगडाची आवक झाली असली तरी अपेक्षित मागणी नसल्यानं विक्री ठप्प झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। पायधुनीमधील घटनेसंदर्भात शासनानं लवकरात लवकर अहवाल जाहीर करावा जेणेकरून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि व्यापार सुद्धा सुरळीत होईल अशी मागणी एकीकडे होती। तुम्हाला माहित असणार की जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे 4 लोकांची मृत्यू झालेली आहे त्याच्यात हे काही एव्हिडन्स नाही आहे की कलिंगड खाऊन त्यांची मृत्यू झालेली आहे। प्रश्न हे अगोदर आणि लोक एवढे हुशार आहे मला माहित आहे पण हे मूर्खपणा हे मला माहित नव्हता की अफवांवर विश्वास करतात। तो कलिंगड खाई कोणी मरत नाही हो। मी नियमित खातो आणि आमची गाड्या पण येतात। आमचा जॉबा रोडवेज म्हणून आहे। आमचा मोठे भाऊ रणबीर सिंग ढिल्लों पण आहे। रेग्युलर मी कलिंगड आणतो आणि खातो पण।